बघा मंडळी, आज मी माझा पूर्ण परिचय आणि माझ्या माहेरची माणसं कुठली आहे, माझे आई वडील कुठले आहे, सगळा परिचय तुम्हाला सांगणार आहे। माझं माहेरचं नाव आहे निशा शंकरराव मोहितकर आणि माझ्या सासरचं नाव आहे निशा अनंत वागदरकर। तर बघा, तर माझ्या वडिलांचं नाव शंकरराव मोहितकर। तर यांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे, घडलेली गोष्ट सांगणार आहे, कणोन कण घडलेल्या गोष्टीमध्ये खरा आहे। तर बघा मंडळी, आवर्जून ऐका। महाकालपूर गावचे माझे वडील वयाच्या 25व्या वर्षी गाव सोडून शहरात आले। महाकालपूर गावाला 16 एकर जमीन होती, 3 भाऊ होते आणि भागत नव्हतं, त्यामुळे शहर सोडलं। त्यांचं लग्न झालं माझ्या आईशी आणि लग्न झाल्याबरोबर दोघंही चंद्रपूरला आले राहायला। चंद्रपूरला जेव्हा राहायला आले तर अंगाच्या कपड्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीही नव्हतं। तर बघा कोणाकोणाची कथा कशी असते बघा। तर कपड्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीही नव्हतं आणि तेव्हा त्यांनी किती धाडस म्हणावं, विचार करा। आज आपल्याला साधं तीर्थक्षेत्राला जायचं राहिलं, 5000 जर खर्च आला तर 15000 जवळ नेतो आपण की हैगई नको म्हणून, पण त्या लोकांचं धाडस बघा किती होतं। तर अंगाच्या कपड्यांनी फक्त ते शहरात आले पोटपाणी जगायसाठी की आपला पोट भरायसाठी। आणि मग तिथे त्यांना आसरा म्हणून माझ्या आईची एक मैत्रीण आहे बेबीताई म्हणून, आजही आहे ते, तर तिने तिला आसरा दिला। कोणी कोणासाठी आजच्या काळात काहीही करत नाही मंडळी, पण तिने अंगाच्या कपड्यावर माझ्या आईला आणि वडिलांना 8-15 दिवस आपल्या घरी ठेवलं। 8-15 दिवस घरी ठेवल्यानंतर माझ्या आईला खूप लाज वाटली, आई वडिलांना कसं राहायचं कोणाच्या घरी म्हणून। माझे आई आणि वडील बाहेर जायला निघले की आता आम्ही कुठेतरी बघू आपलं म्हणून, पण तिच्या त्यानं राहणं नाही झालं। तिने आपल्या भावाला फोन केला। चंद्रपुरात त्यावेळेस कुळाचं त्यांचं घर होतं, त्या घरामध्ये त्यांनी मग तिच्या भावाला बोलवलं आणि तो आला। त्यांचं नाव भाऊराव वैद्य असं नाव आहे। आणि त्यांनी मग माझ्या आईवडिलांना ठेवून घेतलं की भाऊजी आणि बाई तू इथेच राहा, तू काही आता सध्या कुठे जाऊ नको, कारण एवढ्या शहराच्या ठिकाणी तू कुठे फिरशील। तर म्हणून त्यांनी तिथे ठेवून घेतलं आणि आई आणि वडिलांना तिथे ठेवलं आणि त्यांनी आपल्या संसाराची सुरुवात तिथून केली मंडळी। अत्यंत कठीण हा प्रवास होता मंडळी, पाहिजे तेवढा सोपी नव्हता, विचार करूनच अंगाला काटे येत आहे। आता मी सांगत आहे तुम्हाला, तरी खूप कठीण असा प्रवास होता त्यांचा। तर मग तेव्हा त्यांना महिन्याचा किराया द्यायचा होता, त्यासाठी मग आपल्याला आईनी विचार केला की कसा द्यायचा आई वडिलांनी। तेव्हा मग वडिलांनी काय केलं माहिती आहे का, चहाची टपरी लावली, म्हणजे चहाचा छोटासा असा व्यवसाय सुरू केला चहाचा। त्यावेळेस माझे एक चुलत मामा आहे, आजही ज्यांनी केलं त्याचं नाव घ्यायचं मंडळी, आम्ही तर घेतो, माझी कोंढ्याला मामा आहे चुलत, त्यांनी थोडी मदत केली माझ्या वडिलांना आणि चहाचं साहित्य घेऊन दिलं। माझी आई अत्यंत चांगल्या घरची होती, म्हणजे भरपूर श्रीमंत त्या काळामध्ये ते शेतकरी माझे आजोबा, पण माझ्या वडिलाच्या घरची थोडी परिस्थिती बिकट होती। आणि माझी आई वडिलांना एकच मुलगी आणि 2 मुलं असे अपत्य होते माझ्या आजोबाला, आई वडिलांना। तर त्यांची कथा कशी झाली माहिती आहे का, मग चहाचा धंदा लावला म्हणजे चहाचं सामान ते वगैरे घेऊन दिलं त्या मामानी आणि मग चहाचा धंदा लावला मंडळी। आणि मग काही दिवसांनी त्यांनी विचार केला की चहाच्या धंद्यात आपलं होणार का, नाही होणार बिलकुल, कारण आम्ही 3 बहीण भाऊ होतो, म्हणजे मी व्हायची होती, 3 जण होते, तर नाही होणार म्हणून मग माझ्या आईने ठरवलं की आपण हॉटेल लावायचं, म्हणजे समोसे भजे वगैरे सुरू करायचे। भजे तर येत होते मंडळी, पण समोसे नव्हते येत त्यावेळेस, समोसे नव्हते येत। तर माझी आई बाजूच्या हॉटेलमध्ये, एक हॉटेल होतं तिथं, असंच ठेला होता, तिथे गेली समोसा बघायसाठी की आपण कसं बनवते म्हणून। तिथे जेव्हा बघायसाठी गेली मंडळी, तर तिथे त्या माणसाने हाक लावून लावलं माझ्या आईला। असं आठवलं तरी रड येते माणसाला, पण सांगते मी, हाक लावून लावलं तर माझ्या आईने काय केलं माहिती आहे का मंडळी, जिद्द सोडली नाही। म्हणतात ना, जिद्द कधीच माणसांनी सोडायची नाही, कधी ना कधी आपण सक्सेस होऊ। तर माझ्या आईनी झाडाच्या मागे, निंबाचं झाड आजही आहे, ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन, आजही चंद्रपूरला ते निंबाचं झाड आहे। त्या निंबाच्या झाडाच्या आडपं लपून राहून समोसा बघितला की समोसे कसे तयार केले जाते। तर त्या व्यक्तीचे ते जे समोसे बनवत होते तेव्हा बघितले, 2-4 वेळेस चुकलं आणि 4थ्या वेळेस चांगले बनले आईचे। तर आई आणि वडील तसेच समोसे बनवायला लागले आणि धंदा करायला लागले। त्याच व्यवसायावर मग आमचं घर चालायला लागलं मंडळी। तर मग मी झाल्यानंतर मग खर्च वाढला, 4 मुलं म्हटलं तर खर्च वाढतेच। आणि सस्ता काळ होता मंडळी, त्यावेळेस मला वाटते 1 रुपया प्लेट काहीतरी समोसा होता, 8 आणे 1 रुपयाची 8 आणे कट चहा होता, खूप सस्ता काळ होता तेव्हा। तर तेवढ्या याच्यामध्ये भागत नव्हतं।
तर मग धंदा होत होता, मग भागत नव्हतं तरी पण ते करायचे, कसं तरी चटणी भाकर आपलं जगायचे. चटणी भाकर एकदम जगल्यानंतर मग आम्ही थोडे थोडे मोठे झालो मंडळी, तेवढेही मोठे नाही झालो पण थोडे मोठे झालो 7व्या 8व्यात. तेव्हा आमच्या घरामध्ये बिमारीने प्रवेश केला. वडिलांना शुगर झालं, BP झाली, भरपूर असे त्रास झाले. शुगर BPमुळे वडील त्रस्त असायचे, वडिलांना हॉटेलमध्ये सुद्धा जाणं व्हायचं नाही. तेव्हा माझ्या आईने असा विचार केला की आता यांची तर तब्येत बरी आहे की मुलांना कसं पोसू मी. तर माझ्या मोठ्या भावाला घेऊन माझी आई हॉटेल चालवायची. इतकं त्या बाईचं धाडस बघा. आता तिचं निधन झालं तर तिच्याबद्दलच सांगत आहे मी. तर वडिलांची तब्येत बरी नव्हती तर मुलांना घेऊन तिचं धाडस, मुलांना घेऊन तिने धंदा सुरू केला आणि मुलांना घेऊन धंदा करू लागली. पण नशीब एवढं वाईट होतं मंडळी, कारण आमच्याच मागे सगळे आडेवेडे लागले होते, ग्रह लागले होते बघा. त्यावेळेस आमचं आईसुद्धा मग पडली. तर आईचा पाय मोडला होता मंडळी इथून. तर आईचा पाय मोडला होता तर माहिती आहे का, आई आणि वडील दोघांचंही मला करायला लागायचं. एवढी कठीण अशी परिस्थिती होती मंडळी की सांगू शकत नाही. म्हणजे जुने दिवस आठवलं तर मला आत्ताही रड येते, पण मला रडायचं नाही आहे, मला असं स्ट्रॉंग राहायचं आहे आता. कारण गेले ते गेले, आहे ते सोनं समजायचं, जुने दिवस गेले ते गेले असं समजावं लागते आता. तर त्यावेळेस मग काय केलं माहिती आहे का, दोघंही पडले. तर मग आम्ही 3 बहीण भाऊ होतो, कारण मोठ्या ताईचं लग्न झालेलं होतं. तर मोठ्या ताईचं लग्न झालं, आता मग काय करायचं विचार केला. तर मग काय केलं माहिती आहे का, आम्ही इकडून तिकडून करून कसं तरी आईला दवाखान्यात नेलं आणि तिचं ऑपरेशन केलं. ते काही सक्सेस झालं नाही, ते झाली अपायी जागेवर. मग काही दिवसातच वडिलांचं निधन झालं मंडळी. वडिलांचं निधन झाल्याबरोबर आमच्यावर खूप असे संकट येऊन पडलं, कारण घरचा माणूस जर खाट्यावर जरी राहिला तरी ते आधार असते आपल्याला. पण वडिलांचं निधन झाल्यामुळे मग आम्ही एकटे पडलो, निराधार झाल्यासारखं झालं होतं. तरीसुद्धा आम्ही लहान वयामध्ये हिंमत हारली नाही मंडळी. आम्ही घरी दुकान टाकलं. माझी आई जागेवरची होती तरीसुद्धा धाडसी होती आणि ती म्हणे की आपलं दुकान टाकायचं आहे, आणि दुकानाच्या भरोशावर मग आम्ही जगत आलो. दुकानाच्याच भरोशावर आम्ही मग ते 3-4 रूमचं घर बांधलं, छोटं मोठं एक आईच्या घरी, आईचं माझ्या घर बांधलं. आणि मग तिथे टीना पडायच्या होत्या. तेव्हाच मग माझं लग्नाचं ठरलं आणि मला पाहायला आले आणि माझं लग्न ठरलं आणि माझं लग्न झालं मंडळी. तर मग माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा आईच्यानं काहीच होत नव्हतं. पण म्हणतात ना, नशिबात लिहिलेलं कोणीच चुकवू शकत नाही. तर खूप कठीण अशी दिवस काढले तिने. कशी तरी घुसत स्वयंपाक करायची, जेवायची, कारण करायला कोणीच नव्हतं मंडळी. कारण या जगात कोणी कोणाचं नसते मंडळी, का कोणाला काय म्हणायचं, असंच जीवन गेलं आईचं. तर अशी माझ्या आईची आणि वडिलांची कथा आहे. तर बघा, एका खेड्यावरचा माणूस इथे शहरात येऊन त्यांनी स्वतःचा प्रपंच चालवला, मुलांना मोठं केलं, मुलांचं सगळं संगोपन केलं. पण आम्हीच आमच्या वडिलांसाठी मंडळी काहीच करू शकलो नाही. त्याचंच आम्हाला दुःख आहे. कारण मी मुलगी पडली, मी जर स्वतःच्या पायावर असती तर काहीतरी केलं असतं. पण मुलगी म्हटलं तर कसं, लग्न एक वेळचं झालं तर मग ते सगळं संसार तिचा लागतो, त्याच्यामुळे मग ते सगळ्या आपल्या संसारात गुंतते, त्याच्यामुळे तिला काही करता येत नाही. पण मुलीला असं बनवा मंडळी, आजच्या तरी पिढीत मी सांगते ना, मुलीला स्वतःच्या पायावर उभं व्हा, सक्षम करा. म्हणजे तिला कधीही अशी गरज पडली तिच्या आईवडिलांना आधार द्यायची तर ते खुलेआम आधार देऊ शकते. पण मुलगी जर तुम्ही नोकरीवाला पाहूनही दिला तरी ती मुलगी मात्र दुसऱ्याच्या भरोशावरच राहणार मंडळी. म्हणून सांगतो ना, तर मुलगी द्यायची असेल तर स्वतःच्या तिच्या पहिले पायावर तिला उभं करा आणि मगच तिचं लग्न करून द्या, माझ्या मते तरी. तर अशी आमची आईवडिलांची कहाणी आहे. तर खूप अत्यंत दुर्दैवी अशी, दुःखी अशी कहाणी आहे त्यांची. आणि कण त्याच्यातला खरं आहे. माझे नातेवाईकसुद्धा व्हिडिओ पाहतात. तर नातेवाईकांनी तुम्हाला सुद्धा सांगतो, खोटी असेल तर कमेंट करा मंडळी. सगळ्या नातेवाईकांनी सांगतो, मामा काका सगळे व्हिडिओ पाहतात माझे, तर त्यांनी कमेंट करा, एक जरी गोष्ट खोटी असेल तर याच्यातली कण गोष्ट खरी आहे मंडळी. तर अशी गोष्ट होती माझ्या जीवनातील काही आईवडिलांची कथा समजा आता. तर असं जीवन होतं आमच्या आईवडिलांचं. आणि मग अशा प्रकारे आता आम्ही आपापल्या घरी आलो आणि आपापल्या घरी आता आम्ही सुखी आहोत, दोघीही बहिणी. तेही सुखी आहे, मी सुखी आहो. पण आईवडिलांचा प्रवास असा होता आमच्या जीवनाचा. तर बघा मंडळी, आता आजची कथा माझ्या म्हणजे एक कथा समजून जातं तुम्ही. कारण एक स्टोरीच आहे ना, खूप मोठी स्टोरी आहे, पण एकदम शॉर्टकट अशी सांगितली मी. कारण मोठी जर सांगितली तर अख्खा दिवस असा पुरणार नाही, तेवढा मोठा व्हिडिओ होणार मंडळी. तर म्हणून तेवढा मोठा करणार नाही आता, इथेच थांबवते व्हिडिओ मी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, तर एक कमेंट नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हाईपसुद्धा करा. आता नवीन ऑप्शन निघाला आहे बरं हाईपचा.
कमेंट जिथे राहते ना, कमेंट अशी बाजूला करायची आणि तिथे हाईपचं ऑप्शन येते, तिथे हाईप करायचा मंडळी, तुम्हाला जर सपोर्ट करायचा असेल तर ठीक आहे. बाय बाय.